6:46 मॅच सुरू होते आणि 7:33 संपली पाहिजे याची काळजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. क्वालिटी वॉरियर्स सौरभ चित्तर बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. डॉक्टर विकी गांधी आणि रितेश पारख ही जोडी मैदानावरती. इथे आपण पाहतोय सरळ बॅटने लॉंग ऑन रिजनला बॉल गेलाय. सौरभ चित्तर एका धावेसोबत मार्कऑफ झाले. रितेश पारख बॉलिंग ट्रॅकवरती आहे. डॉक्टर विकी गांधी आणि सौरभ चित्तर हे दोन फलंदाज मिडलमध्ये आहेत. डॉक्टर विकी गांधी आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. डेड बॉल. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल आपण पाहिलं आणि इथे फलंदाज बॉलला शोधत होते आपण पाहिलं. बॅट राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लाईनचा बॉल बॅकफुटला थांबले आणि ही खासियत आहे विकी गांधी यांची. इथे मार्कऑफ झाले एका धावेसोबत. 2 धावा धावफलकावरती. रितेश पारख बॉलिंग ट्रॅकवरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 2 आणि अतिशय सेन्सिबल क्रिकेटर आहेत डॉक्टर विकी गांधी. त्यांच्या जोडीने सौरभ चित्तर, रितेश पारख बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. इथे लॉफ्टर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. टायमिंग अतिशय जबरदस्त आणि बॉलचा जो संपर्क झालाय मिडल ऑफ द बॅट मध्ये बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. अवित्री बाईक सिक्सर. आणि ज्यावेळेस साऊंड आला बॅट आणि बॉलचा त्याच वेळेस समजलं की बॉल किती दूर जाणार आहे. इथे स्विच शीटचा प्रयत्न केला कि अगर सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी क्यों करना हा प्रश्न विचारावा लागेल. परंतु इथे पुन्हा एकदा बॉल हवेत आणि बॅक टू बॅक इथे आपण पाहतोय बॉल पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क गेला. षटकार आलाय. एंट्रन्स मध्ये ज्या लाईट चालू आहेत तिथे आपण खेळाडूंचे होर्डिंग्स लावलेत. त्या लाईट बंद करायच्यात विनंती आहे. त्या समोर रिफ्लेक्ट होतात खेळाडूंच्या डोळ्यावरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. सौरभ चित्तर खूप धावफलकावरती धावा आहेत 14-14. आनंद बलदोटा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. आनंद बलदोटा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. मेन एंट्रन्स एंड किंवा मग तुम्ही वाडिया पार्कचं मुख्य एंट्रन्स गेट म्हणा तिकडून बॉलर सज्ज आहेत. बॅकफुटला थांबलेत आपण पाहतोय. सन्मान देत आहेत बॉलला. डॉट बॉल आणखी एक तुम्हाला पाहायला मिळेल.
इथे समर इन डिलिव्हरी बॉल थोडासा खाली राहिला. एक धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15-15. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल केले जातात. ज्यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय हा फटका खेळण्यात डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल आलाय. एक धाव तिथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 16-16 विदाउट लॉस. डॉक्टर विकी गांधी आणि सौरभ चुत्तर ही जोडी मैदानावरती आहे. आक्रमण केलं सौरभ चुत्तरने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. कमालीचे 2 फटके होते. 16 धावा धावफलकावरती. बॉटम हँड खूप स्ट्रॉंग आहे ते पाहायला मिळालं सौरभ चुत्तर यांच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र लॉफ्ट केलं होतं बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजनला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17 विदाउट लॉस. षटक क्रमांक षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 17 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुढे टाकला होता आणि त्याला मात्र पाठवलाय सीमारेषच्या पलीकडे. सरळ बॅट लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेट मधला ट्रेडमार्क फटका आणि इथे धावा मिळतील 6. अवित्री बाईक सिक्सर. इथे एज लागले. थर्मॅन रिजनला बॉल गेलाय. एक धाव मिळते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 24. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 7 बॉल मध्ये 21 धावेंवरती नाबाद आहेत सौरभ चुत्तर आणि चांगली साथ देत आहेत विकी गांधी देखील. हॅलो. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 24. इथे पुन्हा एकदा बॅकफुट वरून लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न देखील करतील परंतु प्रयत्न अपुरे पडलेत आणि बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. आणखी एक अवित्री बाईक सिक्सर. मोटिवेट इथे मात्र करतायत फलंदाजाला. धावफलकावरती धावा आहेत 30. इथे बॅटचं एच लागले आणि चांगलं रिस्पॉन्ड केलं आपण पाहिलं डॉक्टर विकी गांधी यांनी. 31 धावा धावफलकावरती. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
31 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट. हा देखील फटका क्लास आहे, परंतु धावा एकच मिळेल. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आहे. 32 धावा धावपलकावरती 32. 9 बॉल मध्ये 28 धावेंवरती नावादित सौरभ चुत्तर. खूप कमालीची इनिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. डॉक्टर विकी गांधी सरांच्या चेहऱ्यावरती कायम स्माइल आहे आणि चर्चा करत राहतात जेव्हा जेव्हा मिडलमध्ये असतात त्यांच्यासोबत जो जो बॅट्समन खेळतो त्याच्यासोबत कंटिन्युअस ते चर्चा करत असतात. अपील खूप जोरदार अपील होती. आपण पाहिलं बॅट खाली लागली सौरभ यांची. डॉट बॉल. बत्तीस धावा धावपलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. 7:33 पहिली इनिंग संपेल याची काळजी गोलंदाजी करणाऱ्या टीमने घ्यायची आहे. त्याच्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक इन्क्लूड असेल. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिली सफलता आणि सौरभ चुत्तरीने माघारी परततील. फलंदाज बाद. प्रितेश लुंकड मैदानावरती पोहोचलेत. मनोज चोपडा यांनी सफलता अर्जित केली. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झालेत आणि बॉलला पाठवलंय. स्क्वेअर लेग सीमारेषच्या दिशेने जाईल. सीमारेषच्या पलीकडे या ठिकाणी आलाय चौकार. आनंद ट्रेडिंग कंपनी 4. तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावपलकावरती धावा आहेत 36 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक संपलंय. 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. एक सफलता अर्जित केली. सफलता खूप महत्वाची होती, परंतु प्रितेश लुंकड मैदानात परंतु सेल होऊ शकला नाही.
इथे देखील आपण पाहिलं पुण्यात बॉल टाकला होता, आता गॅप मध्ये बॉलला पाठवलं. क्षेत्ररक्षक आहे, मोठी चेस त्यांच्यासाठी, प्रयत्न देखील चांगले आहेत. 3 क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय, थोडेसे फुटबॉल देखील खेळलेत आणि फुटबॉल खेळता खेळता खरं तर प्रयत्न करत होते ते आणि त्या प्रयत्नांमध्ये पाय तिथे टच झाला आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार. कडेच्या मोबदल्यामध्ये मोमेंटम जे होतं ते मात्र सुरू ठेवले कंटिन्यूस. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सातत्य महत्वाचं आहे. सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला सौरभ चित्तर होते, आता प्रितेश लुंकड आले, त्याने देखील चौकारानं खातं खोललं आणि डॉक्टर विकी गांधी अनुभवी खेळाडू आहेत, ते अनुभवाचा पूर्णपणे उपयोग मैदानावरती करतायत. इथे आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 43-43. 43 धावा धावफलकावरती एका कडेच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलमध्ये चांगला संपर्क होत नाही, बॉल डॉट असेल. प्रितेश लुंकड, डॉक्टर विकी गांधी ही जोडी मैदानावरती. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधला. क्वालिटी वॉरियर्स पुनरागमन तर केलंय. अजून एखादी विकेट क्वालिटी वॉरियर्स संघाला मॅच मध्ये घेऊन येईल. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, सफल झाले, स्टेप आउट झाले होते आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. 43 एका कडेच्या मोबदल्यामध्ये. टीम मीटिंग करू नका, ही खेळाडूंना विनंती आहे. वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे. Chuck the India. Introducing the magic of Redmi Note, directed by me. G-Sequence. With the power of light fusion, 800 camera, and magic of AI. Magic. Redmi Note 14 series, super camera, super AI. षटक क्रमांक 5 साठी पवन पोखरना बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय, फार एंड सज्ज आहेत. बॅटिंगसाठी डॉक्टर विकी गांधी. इथे आपण पाहतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल खेळले होते. एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 44-44. लॉस ऑफ द 1 विकेट. डाऊन द लेग हा बॉल, वाईट बॉल. 45 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 45 लॉस ऑफ द 1 विकेट. बॉल येण्या अगोदर सफल झाले होते, फॉलो केलं. गोलंदाजाने चांगला बॉल टाकलाय. फलंदाजाला फॉलो केलं, आपण पाहिलं, सफल झाले. ऑफ स्टंपच्या बाहेर. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, बॉल येण्या अगोदर
ऑफ स्टंपच्या बाहेर फलंदाज सफल झाले होते. तिथून स्विच हिटचा प्रयत्न केला. चांगला बॉल फॉलो केलं फलंदाजाला. डॉट बॉल. यावेळेस आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॉल गेलाय. एकच धाव मिळेल. इथे ऑन साइडला आपण पाहतो गॅप मध्ये बॉल आहे. खूप वेगाने ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं आहे परंतु 2 धावेंपासून वंचित ठेवू शकत नाही. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेनचा बॉल. आणखी एक बॉल डॉट आलाय. 48 लॉस ऑफ द 1 विकेट. एक बॉल शिल्लक अजून देखील या षटक क्रमांक 5 मधला. फुलर लेनचा बॉल होता. आपण पाहतोय फुल टॉस मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 11 बॉलमध्ये 28. 14 मध्ये 14 सौरभ चित्तरनं केला. 11 मध्ये 28 डॉक्टर विक्की गांधी यांनी केला. 49 धावा धावफलकावरती 5 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. पन्नास धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय.
कमालीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. गुलाबी साडी में लाल लाल. लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव आली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 51. 51 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. स्विच हिटली अटेम्प्ट केला होता आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट आहे. रोनक भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळेस आपण पाहतोय एक धाव डीप मध्ये पण एकदम मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 52 धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल वाईड बॉल आहे. अवांतर धाव तिथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. 53 लॉस ऑफ द 1 विकेट. पुढचा बॉल बॅकलिफ्ट खाली आणली. हलक्या हाताने आपण पाहतो. थर्मॅन रिजनला बॉलला गाईड केले. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 54 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 6 मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा 54. 54 लॉस ऑफ द 1 विकेट. प्रितेश लुमकड आणि डॉक्टर विकी गांधी ही जोडी मैदानावरती आहे. धावफलक ज्या वेगाने सुरू होतो तो वेग थोडासा आता मंदावलाय. एज लागले. थर्मॅन रिजनला बॉल जाईल. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 55. 55 लॉस ऑफ द 1 विकेट. इथे आपण पाहतोय लिडिंग एज लागले. हवेत बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि खूप मोठी आणि महत्वाची विकेट. बडी मछली जाल में फलंदाज बाद. विकेट इथे आली. धावफलकावरती धावा आहेत 55. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा धावफलकावरती. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. सामने आ जाओ. कुशल कांक्रिया नवीन फलंदाज मैदानावरती. इथे आपण पाहतोय हवेत उंच बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक आणि तिथे सेफ हँड पाहायला मिळाले. आणखीन एक सफलता. यावेळेस गोलंदाज आहेत पवन पोखरला. बॅक टू बॅक विकेट्स.
श्रीपाल शहा नवीन फलंदाज एंटर झाले. नहीं है जरूरत, ये आगे क्या आगे जाके आगे अलग कुछ नहीं है. बस 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 जोरदार अपील पंचांकडे. दोन पंच एकमेकांसोबत चर्चा करतील. अपील खूप जोरदार झाली. गोलंदाज कदाचित समोर आला तेच सांगतायत. फलंदाज बाद कॉट बिहाइंड. इथे विकेट आली. श्रीपाल शहा माघारी परततील. दो ही लेफ्टी है, दो ही लेफ्टी है. एक मिनट. नवीन फलंदाज सिद्धार्थ मुथियान मैदानावरती दाखल झाले. 55 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6.2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 55 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाहर निकल, अभी बाहर निकल. बस बस बस. और इधर हो जाओ अक्षय भाई, थोड़ा पीछे जाओ 2 स्टेप. बरोबर आहे बरोबर आहे. इथे फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 56 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 56 लॉस ऑफ द 4 विकेट. इथे आपण पाहतो बॉलला खेळतात. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 57 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 57 लॉस ऑफ द 4 विकेट. जोरदार अपील पंचांकडे, परंतु अपील पंचांनी फेटाळली. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. धावफलकावरती धावा आहे 57. बॉल बॅटचा आतला एज लागला. बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय लॉंग स्टॉप रिजनला. 2 क्षेत्ररक्षक मोठीचे त्यांच्यासाठी 2 धावा अतिशय आरामात पूर्ण होतील आणि धावफलकावरती धावा इथे असणार आहेत 59 59 लॉस ऑफ द 4 विकेट. गेट समोरची विनंती, तिकडे जागा आहे, स्टँड मध्ये बसायचंय. 59 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पाठीमागच्या मॅचचा निकाल आपण पाहतोय. एमबी स्ट्रायकर्स या संघानं 21 धावांनी मोठा विजय मिळवलाय. काल अगदी ते पराभूत झाले होते, परंतु आज पुन्हा एकदा पुनरागमन केलं आणि एक मोठा विजय त्यांनी मिळवलाय. मॅच नंबर 22 आपण पाहतोय. एमबी स्ट्रायकर या संघानं जिंकली मोठा विजय आणि 5 पैकी 4 सामने त्यांनी जिंकलेत.
आखरी दम तक आखरी रन तक आपण पाहतो. वन स्टेप टुवर्ड्स युनिटी विजेता क्रिकेट टूर्नामेंट 2024 सीझन 4. हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, खाऊ कॉर्नर रिजनला बॉल गेला. एकच धाव मिळेल. खूप वेगाने क्षेत्ररक्षक आले आणि इतकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा आहे 60. पायावरती हा बॉल तळलाय. डॉट बॉल पायावरती रॅप्सला आपण पाहतो. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. 60 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. All right, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 clap. कव्हर रिजनला बॉल गेलाय. कन्व्हेन्शनल स्ट्रोक नव्हता, एज लागून गेला होता. 2 धावा तिथे अर्जित झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खेळाडू डीप मध्ये होते, त्याचा फायदा मिळाला. ऍडव्हान्टेज. 62 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रनिंग बिटवीन द विकेट त्याचं कौतुक आपण नेहमी करतो. डॉक्टर जगदीश भराडिया आणि कुशाल कांकरिया ही जोडी मैदानावरती. फॉलर थ्रो मध्ये इथे प्रयत्न जरूर केले, परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. मनोज चोपडा तिकडे होते. धावफलकावरती धावा आहेत 63. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या षटकामधला. गोलंदाज आनंद बंदोटा. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पूल केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे डीप मध्ये, परंतु 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 62 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर्वोच्च 11 बॉल मध्ये 28, 17 मध्ये 15 केले डॉक्टर विकी गांधी यांनी. रितेश पारख आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले. 62 धावा धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुशल कांकरिया आणि डॉक्टर जगदीश भराडिया ही जोडी मैदानावरती आहे. डाऊन दी लेग हा बॉल वाईड आलाय. अवांतर धाव मिळेल. वाईडने सुरुवात झाली.
रितेश पारख यांचाच पहिला स्पेल देखील चांगला राहिला होता. 14 धावा आल्या होत्या आणि इथे देखील वाईटने सुरुवात केली आहे. क्लीन बोल्ड, चप्पल जास्ती झाले आणि स्टंप लाईन वरती हा बॉल होता. सरळ त्याने एस्टॅनचा वेध घेतलाय. फलंदाज त्रिफळाची. अनदर विकेट. आणखीन एक सफलता. पुन्हा एकदा उडवलाय त्रिफळा. रितेश पारख पाठीमागचा स्पेल विसरतायत आणि इथे ड्रीम स्टार्ट त्याने केली आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाजांच्या दांड्या त्याने उडवल्यात. विकेट. धावा धावपलकावरती आहेत. 9 मिनिट बाकी आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम. फलंदाज थोडीशी घाई करा विनंती आहे. पहिला बॉल ऑस्टनच्या बाहेर. अनुराग. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 67 धावा धावपलकावरती. गोलंदाज रितेश पारख बॉलिंग ट्रॅक वरती 2 सफलता अर्जित केल्या होत्या. डाऊन दिले. स्टंपच्या अगदी जवळून हा बॉल गेला. डॉट बॉल आहे. 67 लॉस ऑफ द 7 विकेट. अंपायर्स कॉल इट्स फेअर डिलिव्हरी. परंतु DRS घेतला. बॅटिंग टीमने चेक केलं जाईल इट्स फेअर और वाईट. इट्स फेअर डिलिव्हरी. इथे बॉल फुलर लेनचा आहे. डीप मध्ये गेलाय. प्रोटेक्शन डीप मध्ये. एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 68. 68 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप महत्वाची ओव्हर. रितेश पारख खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
इथे फटका चांगला गॅपमध्ये बॉलला खेळत खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेट. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण देखील होतील. धावपलकावरती धावा आहेत 70. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. रामसा वॉरियर्स आणि वर्धमान वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण लगेच टॉससाठी यायचे. नेक्स्ट मॅच रामसा वॉरियर्स आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी सज्ज राहायचे. वाईट बॉल अवांतर धाव इथे मिळेल. मनोज चोपडा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. कालच्या सामन्याचे हिरो आहेत. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. मनोज चोपडा यांच्या माध्यमातून धावपलकावरती धावा आहेत 71-71 आणि आज देखील समाज बांधव इथे सामन्याचा आनंद घेत आहेत. इथे मोठा फटका खेळायचा होता. बॅटवरती बॉल तेवढा चांगला चढला नाहीये. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 72. 72 लॉस ऑफ द 7 विकेट. अंतिम षटक या इनिंग मधलं सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 72. प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि ज्या वेळेस स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जाते आनंदी आहेत. मॅच क्रिकेटिंग नॉलेज इथे असतं आणि त्यासोबत आपण पाहतो चांगले गेम देखील तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासोबत आनंद नक्कीच मिळतो. 72 धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनुराग मालू स्ट्राईक एंडवरती. बॅकफुटला गेलेत. कट करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट बॉल. मनोज चोपडा खूप वेगानं षटक पूर्ण करतात. आपण उल्लेख या गोष्टीचा या अगोदर देखील केला. हा बॉल देखील शरीरावरती आदळलाय. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव इथे मिळेल. (73) लॉस ऑफ द 7 विकेट. इथे देखील चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. खूप वेगानं 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय परंतु मिळणार नाही. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहे 74. लॉस ऑफ द 7 विकेट. 2 बॉल अद्यापही शिल्लक आहे. अपील इथे झाली आणि फलंदाज धावबाद होतील. विकेट आली आणखी एक रनआउट स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज नमन गांधी मैदानावरती दाखल झालेत.
74 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल शिल्लक. अनुराग आहे स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती. नमन स्ट्राईक एंडवरती असतील. वाईट बॉल आपण पाहतोय इथे. अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. अक्षय बोरा नवीन फलंदाज मैदानामध्ये. क्रॉस झाले नव्हते फलंदाज. अतिशय चाणाक्ष नजर आहे चैतन्य खोलगडे सर. तर शेवटच्या बॉलवरती स्टंपिंग झाली आणि आपण पाहतोय 75 धावा धावपलकावरती. ऑल आउट इथे टीम झाली आहे. सुपर किंग संघानं 75 धावा बनवल्यात. क्वालिटी वॉरियर्स या संघासमोर 76 धावांचं लक्ष आहे आणि पुढच्या मॅचचा टॉस आपण लगेच करतोय. विनंती, आपण लगेच टॉससाठी यायचंय. हॅलो, दाखवण तिथं काय चालू, मॅच कशी चालली दाखवण. वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि रामसा वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक. विदिन मिनिट आपण टॉससाठी यायचे, अदरवाईज आपलं एक षटक कमी केलं जाईल याची नोंद आपण करून घ्यायची. विदिन मिनिट आपण टॉससाठी या विनंती आहे. वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि रामसा वॉरियर्स आपण लगेच टॉससाठी यायचंय.
या क्रिकेटच्या स्पर्धेचं या ठिकाणी बघतो आणि आज 5वा दिवस आहे. 5व्या दिवसामध्ये सामना क्रमांक 3 आपल्याला मैदानावरती बघायला मिळतो आहे. कॉम्युनिटी वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये महावीर सुपर किंग्स हा संघ इन ऍक्शन आपल्याला खेळताना दिसतो आहे. कॉम्युनिटी वॉरियर्स संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना महावीर सुपर किंग्स संघाने प्रथमतः फलंदाजी करताना 75 धावा बनवल्यात. कॉम्युनिटी वॉरियर्स या संघासमोर 76 धावांचं आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे. रामसा वॉरियर्स संघनायक विनंती, आपण टॉससाठी लगेच यायचे. रामसा वॉरियर्स संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉससाठी यायचे. वर्धमान प्लाय वॉरियर्स या संघाचे संघनायक टॉससाठी दाखल झाले. रामसा वॉरियर्स इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल, विनंती, आपण टॉससाठी लगेच यायचे. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला आपण इथे सुरुवात करतो आहोत. क्वालिटी वॉरियर्स या संघाकडून आपण बघू शकतो दोन आवडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत. हॅलो रामसा वॉरियर्स, लास्ट कॉल तुम्हाला. टॉस साठी जर तुम्ही आले नाही तर तुम्हाला पेनल्टीला जावं लागेल. रामसा वॉरियर्स, रामसा वॉरियर्स लास्ट कॉल. या ओव्हरच्या एंड पर्यंत जर कॅप्टन आला नाही तर तुम्हाला पेनल्टीला जावं लागेल. रामसा वॉरियर्स. पहिलं षटक टाकण्यासाठी श्रीपाल शाह यांना आमंत्रित करण्यात आलं. आघाडीची जोडी आपण जर पाहिली तर प्रतिकेश आणि दुसऱ्या बाजूला रोहित जैन सज्ज झाले. दुसऱ्या डावाला सुरुवात आहे. शॉटबॉलचा वापर केलाय, कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाला चेंडूने गुंडारा दिला होता, परंतु चांगलं तिथे कव्हर केलंय षटक. एकच धाव कंप्लीट होत असताना एकच्या मदतीने धावसंख्या सुरू होणार, पुढे जाणार आहे. धावफलकाला सुरुवात होणार आहे. एक धाव धावफलकावरती लागली जाणार आहे. 8 वाजून 33 मिनिटांनी या इनिंगला संपवणं गरजेचं आहे. 8 वाजून 33 मिनिटांनी इनिंग संपली पाहिजे. 7 वाजून 45 मिनिटाला इनिंग सुरू झाली. खराब चेंडू यावेळेस बघायला मिळतो. फाईन लेगच्या दिशेने बॉलला खेळून काढले आणि बॉल सीमारेषेच्या अगदी जवळ अडवण्यामध्ये यश देखील तिथे क्षेत्ररक्षकांना मिळाले नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहू शकतो 2 धावा देखील इथे प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावरती 3 धावा आपण पाहू शकता. 3 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी श्रीपाल शाह पुन्हा एकदा सज्ज आहेत. बिग हिट यावेळेस केला जाईल. बॉल उंच आकाशामध्ये गेलाय. फटका मिस टाइम जरूर आहे, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर फ्री हिट असल्यामुळे फलंदाज बाद नसतील. एक धाव मात्र तिथे कंप्लीट आहे. अगोदरचा चेंडू होता नो बॉल आणि त्यावर 2 धावा मिळाल्या होत्या. एकूण धावसंख्या 5 आकड्यावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. 5 रन ऑन बोर्ड. फुलर लेन वरचा बॉल मिड ऑफच्या दिशेने खेळलाय. मिड ऑफ चेंडूवरती आला आणि त्या दरम्यान आपण पाहतो की मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना बघायला मिळेल. पिकअप गॅदर थ्रो करेपर्यंत दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये परत एकदा आलेत, कारण धाव तिथे मिळणार नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवरती अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या तंत्राचा त्यांनी वापर केला होता. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना यावेळेस देखील इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे, परंतु काही काळ चेंडू हवेत होता. थोडस आपण जर बघितलं तर फलंदाज देखील द्विधा मनस्थितीमध्ये आले होते. एक सिंगल इथे प्राप्त करत असताना 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतो आहे 6. पंच करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंड इंटरेस्ट होते रन घेण्यामध्ये, परंतु स्ट्रायकर एंडच्या फलंदाजाने नकार दिला. ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.
फलकावरती 6 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. टॉस बॉक्स मधून अपडेट देखील आपल्यापर्यंत येईलच. इथे विकेट आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि शॉट सिलेक्शन चांगलं आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे बॉलला पाठवले. 1 बाउन्स चौकार मिळतो. श्री आनंद ट्रेडिंग कंपनी चौकार 4 रन्स. वर्धमान फ्लाय वॉरियर्सने टॉस जिंकला आणि निर्णय आपल्यापर्यंत येईलच 2 मिनिटांच्या आतमध्ये. प्लेइंग 11 देण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच आमच्याशी या ठिकाणी जॉईन व्हायचं. प्लेइंग 11 देण्यासाठी पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 10. 1 ओव्हरनंतर 10. 54 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिला आणि जिंकण्यासाठी 66 धावांची आवश्यकता आहे. टॉस झाल्यानंतर लगेच निर्णय देत चला. डिसिजन जे आहे तुमचं टॉस झाल्यानंतर लगेच आमच्यापर्यंत पोहोचवत चला. ही देखील सूचना आम्ही वारंवार आपल्याला केलेली आहे. सौरभ चुत्तरेट आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं. 76 धावांचे लक्ष इथे ठेवलेलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आहे. सौरभ चुत्तर यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. पहिलं षटक संपलेलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर आपण जर बघितलं तर 10. दुसरं षटक सुरू होत आहे. सौरभ चुत्तर यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. मिड ऑफ मध्ये बॉल जातोय. प्लेइंग 11 द्या दोन्ही टीम. प्लेइंग 11 द्या लगेच. वर्धमान फ्लाय वॉरियर्सने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलाय. यानंतर बॅटचा एज यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची चूक न करता झेल पकडला जाईल. तिथे विकेटचं बदल होतं. पहिला धक्का, पहिली विकेट. क्वालिटी वॉरियर्स संघाला पहिला हादरा बसतोय. विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतो आपण हे दृश्य. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची बाहेरची कडा आणि यष्टीरक्षक तिथे चूक करताना पाहायला मिळाले नाहीत. चांगला झेल तिथे कलेक्ट करत असताना पहिली विकेट आली. आनंद बोलतो मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचे कर्णधार आहेत. फलंदाजी करण्यासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील कारण इथून पुढे त्यांच्यावर देखील जबाबदारी मोठी असणार आहे. सौरभ चुत्तर एक यश मिळवून देत आहेत संघाला. आल्याबरोबर चांगला ड्राईव्ह केलाय. आल्याबरोबर पहिलाच बॉल चांगला मिडल झालाय आणि तिथे आपण जर बघितलं तर धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतो. धावसंख्या 10 या आकड्यावर जाणार आहे. एक फलंदाज बाद असताना आपण मैदानामध्ये पाहतो. चांगला बॉल होता. इथे देखील हलक्या हाताने बॉलला ढकललं. एक सिंगल प्राप्त केली जाईल तिथे. 100 मधोमध धावसंख्या वाढली. 11 धावा धावफलकावर आपण बघू शकता. आमचं समालोचन कक्ष आपल्या स्क्रीनवर बघायला मिळतं. कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे स्कोरर देखील आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये क्रिकेट हिरोजच्या माध्यमातून देखील लाईव्ह स्कोरिंग आपल्याला बघायला मिळते आहे आणि आमच्या सोबत आमचे विशाल सर आमच्या सोबत या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. पन्नास चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 65 धावांची अजून आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी सौरभ चुत्तर तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा. फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल जातोय. एकच धाव तिथे कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न तिथे होणार नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्वालिटी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण जो संघ बघतोय महावीर सुपर किंग्स. बॅटफुटला साऊंड बॉलला ढकलले. पुष्कर और खुश रहो.
सिंगलच्या मदतीने ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हर इथे संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण जर पाहिलं तर एक फलंदाज बाद असताना 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. शेवटचे 48 चेंडू अजूनही बाकी राहिलेत आणि त्या 48 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी क्वालिटी वॉरियर संघाला धावा पाहिजेत अजूनही 63. नीड 63 रन्स इन 48 बॉल्स. श्रीपाल शाह गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पुढे एकदा पाहायला मिळणार. कट केलाय. स्क्वेअर कटचा एक लाजवाब फटका पाहायला मिळणार आहे. बॉल वेगात ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर एक शानदार चौकार. आनंद ट्रेडिंग कंपनी यांचा चौकार येतोय. 4 रन्स. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर चेंडूची वाट पाहिली आणि वाट लावली. त्यानंतर 4 धावा कंप्लीट करत असताना ऍक्शन रिप्ले अनेक अँगल्सने आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस बॉलला लिव्ह केले, सोडले. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निघून जातो. आनंद बोलतोटे यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. खूप चांगली गोलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. कष्टपैलू कामगिरी, एव्हरग्रीन खेळाडू. परत एकदा त्याच पद्धतीने बॉलला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पोहोचतात. पिकअप, गॅदर अँड थ्रो. त्यानंतर एकच धाव. 1च्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती जात असताना आपण इथे पाहू शकता 18 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी श्रीपाल शाह. शॉर्ट बॉलचा वापर इथे देखील झालाय आणि याही वेळेस बॅकफुट वरून बॉलला खेळलाय. एकच धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये पुढच्या एकदा छोटासा बदल होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे. धावसंख्या 19 या आकड्यावर जाईल. रोहित जैड आणि आनंद बलतोटा मैदानामध्ये बॅटिंग करतात. मनगटाच्या सहाय्याने बॉलला इथे वळवलं जाते. त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाईल. धावफलक हलत ठेवण्याचं काम दोन्ही फलंदाज करतायत. म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं ना तर 76 धावा बनवायच्या. त्या 76 धावा बनवत असताना कॅल्क्युलेशन आहे डोक्यामध्ये आणि त्याच पद्धतीने फलंदाजी होताना देखील बघायला मिळते आहे. तिसरं षटक सुरू असताना 20 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. एक फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी वाटली या 2 फलंदाजांवर. यावेळेस मिड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी ठरलाय. आउटफील्ड वेगवान आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला ही दृश्य बघायला मिळतील. ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल ड्राईव्ह केलाय आणि इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑफ मध्ये कोणी नव्हतं. मिड ऑफला फक्त क्लिअर करायचं होतं आणि प्रॉपर टायमिंग साधला. शॉट सिलेक्शन चांगलं. त्यानंतर हा आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक शानदार चौकार मिळाला. ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर एक फलंदाज बाद. 24 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 42 चेंडूंमध्ये 52 धावांची गरज. फलंदाजी करणाऱ्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 42 चेंडूंमध्ये 52 धावांची अजून आवश्यकता आहे. 3 ओव्हर संपल्यात. आनंद बलदोटा आणि दुसऱ्या बाजूला आपण रोहित जैन यांना पाहतोय. चांगली भागीदारी करतात. चांगल्या भागीदारीकडे जातात देखील. कारण इथे जर भागीदारी झाली तर या धावांचा पाठलाग अगदी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. सहज होऊ शकतो आणि सोपा होऊ शकतो. कुशल कांकरी या गोलंदाजी करण्यासाठी येतात. ओव्हर नंबर 4 करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले. त्यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या खांद्यावर दाखवला विश्वास. पहिलाच बॉल. ऑर्थोडॉक्स स्पिनर आहेत आणि भव्य स्वागत केलं जातं. बॅकफुटला जाऊन हा बॉल खेळला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे कुशल कांकरिया यांचं भव्य स्वागत करणारा हा भव्य चौकार येतो. 4 रन्स.
ऍक्शन रिप्ले टप्पा पडल्यानंतर बॉलने वळण घेतलं आणि वेट केला होता आनंद बलदोटे यांनी. त्यांना माहिती होतं की टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेईल, तोच प्रयत्न. परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाहीये कारण थ्रो चांगला आला. एकच्या मदतीने धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 29 धावा धावफलकावर लागल्या जातात. विजेता कप 2024 आपण सर्वजण अनुभवतो. चौथ्या पर्वामध्ये आज 5वा दिवस आपण सर्वजण या ठिकाणी 5व्या दिवसाचा आनंद घेतोय आणि या स्पर्धेमध्ये अनेक सामने रोमहर्षक होत आहेत. स्पर्धा जशी जशी पुढे जाईल तसा तसा आनंद भरपूर देईल ही स्पर्धा. बॅकफुटला जाऊन परत एकदा बॉलला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे जरूर. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतात. एकच धाव पूर्ण होईल. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि समीकरण परत एकदा बदललं जाईल. 39 चेंडू आता बाकी राहिले. 39 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 46. 46 रिक्वायर्ड. क्वालिटी वॉरियर्स दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपक्षामध्ये त्यांच्या अगेन्स्ट जर आपण बघितलं तर महावीर सुपर किंग्स हा संघ खेळतो आहे. कुशल कांकरी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. 1-30 मंडळाच्या साह्याने बॉलला वळवलं. इथे जमिनीला समांतर या मैदानाशी खेळत बागडत बॉल गेला मिड विकेटला. एकच धाव पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये छोटासा बदल होईल. कासव गतीने आता धावसंख्या पुढे जाते. 31 या आकड्यावर 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट. वाडिया पार्कचा ऐतिहासिक मैदान आणि तिथे ऐतिहासिक स्पर्धा सुरू आहे. स्विचिटचा प्रयत्न यशस्वी झालाय. उलटा पुलटा बॉल सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला जाईल. चांगली फिल्डिंग आणि धावा देखील पूर्ण होतील. 2 धावा, एकच धाव माफ करा. आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक तितकं चांगलं एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले. मोठं अंतर कापायचं होतं आणि चांगली फिल्डिंग करत असताना आपण त्यांना पाहिलं. एकच धाव पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर बिटवीन द गॅप. बॉल वेगात सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. आनंद बलदोटांच्या बॅट मधून येतोय एक शानदार बहारदार सदाबहार चौकार. खूप चांगला फटका होता आणि शॉट सिलेक्शन फार गरजेचं असतं आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आपण आनंद बलदोटांच्या माध्यमातून बघतो. हँड आय कॉर्डिनेशन, आय कॉन्टॅक्ट खूप चांगला आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क देखील अतिशय चांगला आहे. 400 मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावफलकावरती धावसंख्या पण जर पाहिली तर ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर 1-36 36 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 36 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता. 36 बॉल आणि 40 रन पाहिजेत. सिद्धार्थ आले आणि पहिलाच बॉल थोडासा खराब बघायला मिळाला, थोडासा दिशाहीन बघायला मिळाला आणि चुकीला माफी नाहीये हे सांगतायत रोहित जैन. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉलला खेळला. चौकार. टप्प्याचा बॉल रूम मिळाला होता फटका खेळण्यासाठी. भरपूर वेळ मिळाला होता आणि त्यानंतर चौकार देखील वसूल करत असत. याही वेळेस त्याच पद्धतीने शॉट अँड पुल करत असताना स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतात. एकच धाव पूर्ण होईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 76 धावांचं लक्ष ठेवलंय महावीर सुपर किंग्स संघाने. परंतु महावीर सुपर किंग्स हा संघ इथे या धावा रोखेल का ते बघणं देखील फार निर्णायक ठरेल. शॉटबॉलचा वापर, जागा बनवली आणि आनंद बलदोटा यांच्या बॅट मधून चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि एक शानदार फटका अवित्री बाईक सिक्सर आपल्याला पाहायला मिळेल. शॉटबॉलचा वापर इथे सुद्धा करण्यात आला.
बॉल चंद. त्यानंतर हा षटकार तिथे ठोकलेला आहे. 33 बॉल 29 रन. त्यावेळेस लेट कटचा कव्हर पॉइंट वरून क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपण बघू शकतो. या अगोदर जो षटकार आला होता आनंद बलदोट यांच्या बॅट मधून हा फटका खेळला गेला होता. धावसंख्या 48. याही वेळेस तोच प्रयत्न आणि तेच क्षेत्र आहे. रिझल्ट देखील तोच. 4 रन. चौकार. चारच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावफलकावरती आपण पाहिलं तर 52 धावा धावफलकावरती लागल्या जाणार आहेत. एक फलंदाज बाद असताना चांगली बॅटिंग करतात, परंतु गोलंदाजाला आपल्या लाईन अँड लेंथ मध्ये थोडासा बदल करण्याची आवश्यकता आहे. 31 चेंडूमध्ये 24 ची गरज. फुल टॉस समोर ड्राईव्ह केला. एक धाव कंप्लीट होईल. तिथे आपण प्रितेश लुनकडे यांना पाहतोय. चेंडूवरती येत असताना एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलोय. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 53 धावा. एक फलंदाज बाद आहेत आणि शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिले. 30 चेंडू 23 धावा असं जिंकण्याचं समीकरण. 30 बॉल मध्ये 23 रन. देऊयात आमच्या डीजे ऑपरेटर यांना संधी. ऐकूयात सुमधुर गाणं. काल उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा संपन्न झाल्याने त्याची काही क्षणचित्र जी आहेत आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकतो. 7S लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते काल उद्घाटन सोहळा ओपनिंग सेरेमनी या स्पर्धेची संपन्न झाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेला परत एकदा सुरुवात झाली. गुलाबी साडी खराब चेंडू होता, त्याला त्याची जागा दाखवून दिली. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवले. 4 रन. चौकार.
टीमने आतापर्यंत प्रशंसनीय खेळी केलेली आहे. याही वेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे जर आपण बघितलं तर चांगली फिल्डिंग देखील बघायला मिळालेली. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. धाव मिळणार नाही. टॉप बॉल येत असताना आपण बघू शकता. शेवटचे आता चेंडू शिल्लक राहिलेत 29 बॉल आणि 18 रन. 29 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तोच क्षेत्ररक्षक परत एकदा चेंडूवर देणार. याही वेळेस धाव मिळणार नाही. धावसंख्या स्थिर आहे. फलकावर 58, 58. याही वेळेस खराब चेंडू आणि बॅटवरती त्याला बघायला मिळालेला नाही. इथे शॉर्ट थर्डमॅन मध्ये बॉल अडवलं जाते. नो बॉलचा कॉल येत असताना नो बॉल इथे आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो. बिमर होता, पंचांनी नो बॉलची घोषणा केली आणि पुढचा चेंडू फ्री हिट इथे असणार आहे. एक धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये. येस, चेक केलं जाईल. गोलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यूची मागणी केली आहे. अंपायर डिसिजन त्याला चॅलेंज केलेला आहे. अंपायर डिसिजन नो बॉल. बघूयात काय निर्णय असेल. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरेल की रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरेल ते आपल्याला बघायचं. प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू त्या ठिकाणी देण्यात आला. तो रिव्ह्यू जर यशस्वी झाला तर तुम्ही परत रिव्ह्यू घेऊ शकता. निर्णय येतो इट्स नो बॉल. नो बॉल. शॉर्ट बॉलचा वापर, फ्री हिटचा बॉल, हवाई सफर घडवली बॉलला. मिड विकेटच्या दिशेने बॉलला फेकून दिले जाते. सीमारेषेच्या पार बॉल जातो. षटकार. नेत्रदीपक फलंदाजी आपण पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर केला होता गोलंदाजाने शॉर्ट अँड पुल करत असताना आणि हा पुल पॉवरफुल होता, ब्युटिफुल होता, सक्सेसफुल होता, वंडरफुल होता आणि त्यानंतर हा षटकार आपल्याला मिळाला. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण त्यांना पाहू शकतो. डॉक्टर विकी गांधी. याही वेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तिथेही क्षेत्ररक्षक नाहीये. खाली इलाका और रोहित जैन का धमाका. चौका. रोहित जैन चांगली बॅटिंग करतात. प्रभावित केले त्यांनी या मॅच मध्ये. फलकावर धावसंख्या आहे 69, 69 रन्स. परत एकदा त्याच दिशेने बॉल खेळले आणि रिझल्ट देखील तोच आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार होतो. 4 रन्स. आता 3 धावांची गरज आहे क्वालिटी वॉरियर संघाला ही मॅच जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक राहिले 25 आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. या मॅच नंतर लगेच प्रेझेंटेशन होईल. चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन. चेंडूवरती पोहोचले जातात क्षेत्ररक्षक. पिकअप गॅदर अँड थ्रो. त्यानंतर एक सिंगल प्राप्त होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर 74 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद. चेंडू शिल्लक 24 आणि जिंकण्यासाठी अजूनही धावा पाहिजेत. नगर शहराची सर्वच क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख आहे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील नगर शहराची ओळख आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आणि रोहित जैन यांना 6 धावांची गरज आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. तिथे या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक आज पूर्ण होईल का? या अगोदर रोहित शिंगवे यांनी अर्धशतक बनवलं. जिंकण्यासाठी टीमला 2 पाहिजेत आणि संघाला टीमला 2 आणि अर्धशतकाला रोहित जैन यांना 6.
बिग हिट तर केलाय. मिड विकेटच्या विषयीने बॉल जाईल तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा आणि सामना संपलाय, सामना जिंकलाय. क्वालिटी वॉरियर्स या टीमने ही मॅच जिंकली आहे. प्रेझेंटेशन साठी दोन्ही टीमने लगेच आमच्याशी जॉईन व्हायचं. बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन करण्यासाठी आम्ही विनंती करतो अंकुश क्रिकेट क्लब यांना विनंती राहील आपल्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन होणार आहे. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन अंकुश क्रिकेट क्लब यांच्या शुभ हस्ते होणार आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ड्रिंक्स ब्रेकचं सौजन्य आहे. रेल्वे सन्माननीय आनंदजी गुगळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. मोस्ट वेलकम. प्रेझेंटेशन साठी दोन्ही टीम्स लगेच आमच्याशी जॉईन व्हायचंय. महावीर सुपर किंग्स आणि क्वालिटी वॉरियर्स आपल्याला विनंती आहे आपण लगेच आमच्याशी जॉईन व्हायचंय. यानंतर वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये रामसा वॉरियर्स असा सामना आहे. रामसा वॉरियर्स आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची ही आपल्याला विनंती असणार आहे.